मानवी प्रगती करण्याच्या हव्यासाने माणसाने अनेक पशुपक्ष्यांच्या परिसंस्थांवर अतिक्रमण केलं असून यामुळे या पक्ष्यांचा व प्राण्यांचा अधिवास संपुष्टात आला आहे। त्यामुळेच भर कॉलनीत बिबट्या घुसल्याच्या घटना आपण सर्रास ऐकतो। जालना जिल्ह्यात यावर्षी झालेल्या कमी पावसामुळे बहुतांश तलाव हे कोरडे ठक्क पडले आहेत। त्यामुळे बहुतांश तलावांमधून गाळ काढण्याचे काम मोठ्या स्तरावर सुरू आहे। मात्र गाळ काढत असताना परदेशातून येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांसाठी सुरक्षित अधिवास म्हणून बेटे सोडण्याची मागणी पक्षीमित्र संघटनेने केली आहे। पाहुयात। नुकताच जालना जिल्हाधिकारी यांना आम्ही निवेदन दिलं आणि त्या निवेदनात अशी मागणी केली की जालना जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी गाळ उपसा चालू आहे त्या तलावामध्ये पक्ष्यांसाठी बेट निर्माण करावे आणि हे बेट ठेवत असताना 15 बाय 15चं गोल चुन्याचं रिंगण आखून घ्यावं आणि एक चौकोनी सुद्धा आखून घ्यावं। त्यानंतर तो चुन्यानं आखलेला जे गोल आहे किंवा चौकोन आहे तो तसा ठेवून आजूबाजूचा पूर्ण गाळ काढून घ्यावा, जेणेकरून पक्ष्यांना त्या ठिकाणी निवासस्थान होईल। आणि या बेटामध्ये कोरपड किंवा काटेसावर किंवा काळी बाबूळ अशी याची लागवड करावी आणि ज्यामुळे त्या पक्ष्यांना त्या ठिकाणी आश्रय स्थावी। जालना जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारचे हिवाळी स्थलांतरित पक्षी येतात आणि या तलावावरती राहतात। अशा प्रकारची विविध अशी जैवविविधता आणि पक्षी वैविध्य आपल्या जालना जिल्ह्यात लाभलेलं आहे आणि यांचं संरक्षण आणि संवर्धन होणे काळाची गरज आहे। नुकतंच आम्ही ते जिल्हाधिकारी निवेदन दिले, त्यांनी सुद्धा या बाबतीत सकारात्मक प्रतिसाद नोंदवला आणि घाणेवाडी तसेच गलाटी या ठिकाणी जिथं जिथं गाळ काढण्याचं काम चालू आहे त्या ठिकाणी असे बेट निर्माण करण्याचं आश्वासन सन्माननीय जिल्हाधिकारी श्रीकृष्ण साहेब पानसळे यांनी दिलेलं आहे। धन्यवाद। परदेशातून येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांना सुरक्षित अधिवास मिळावा यासाठी जिल्ह्यात गाळ उपसा सुरू असलेल्या ठिकाणी सुरक्षित बेटे तयार करावीत अशी मागणी ज्ञानेश्वर गिराम व पक्षीमित्र संघटनांनी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे केली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी देखील याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असून बेटे तयार करण्यासाठी ते सकारात्मक असल्याची भावना ज्ञानेश्वर गिराम यांनी व्यक्त केली आहे। पर्यावरण पूरक राहण्यासाठी अन्नसाखळी जिवंत राहणं गरजेचं असतं। त्यासाठी पर्यावरणातील परिसंस्था टिकून राहणं देखील तितकंच आवश्यक असतं। विकासाच्या हव्यासापोटी माणसाने अनेक गोष्टींवर अतिक्रमण केलं असून हे टाळून पक्ष्यांसाठी सुरक्षित अधिवास निर्माण करणं खूप गरजेचं असल्याचं गिराम यांनी सांगितलं। नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना।